शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी संदर्भात आत्तापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या कर्जमाफीला अखेर सरकारने अधिकृत मान्यता दिली असून राज्यातील 18 प्रमुख जिल्ह्यांमध्ये कर्जमाफ करण्याच्या हालचाली पूर्ण झाल्या आहेत. मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयाने या प्रक्रियेला गती दिली आहे. आता पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचे मेसेज येण्याला प्रतीक्षेस सुरुवात झालेली आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ठरलेली आहे. शेतकरी मित्रांनो, बँकेनं आता ॲग्रीस्टॅगचा जो नवीन अपडेट आणलेला आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये खूप सारं तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि याच्यासाठीच आपले रोहित पवार जे आहे त्यांनी अन्नत्याग उपोषण करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. अन्यथा तुम्हाला कर्जमाफीबद्दल जे अजून नवीन अपडेट आलेले आहे ते पाहायला मिळणार नाही. बँकेकडून पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी हे एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सरकारने सुरुवातीला 1.5 लाख रुपयापर्यंतची मर्यादा ठेवली होती, मात्र आता सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील कर्ज प्रकरणाची छाननी प्राधान्याने सुरू आहे अशी आहे आणि तिथल्या बँकांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनानंतर सरकारने आता कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली असून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खाते नील करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. विशेषतः बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे आता तयार ठेवायला आवश्यक आहे. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी आता निश्चित राहावे. कर्मचारीचा हा लाभ मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवण्यासाठी अर्जंट आदेश दिलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 5 कागदपत्रे नसतील त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागेल. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांधवांसाठी लक्ष देणारी बातमी आहे. समितीच्या तपासणीवेळी ही कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. तुमच्या पात्रतेचा हा मुख्य पुरावा ठरणार असल्यामुळे कागदपत्राची जुळवाजुळव आत्तापासूनच सुरू ठेवा असे सुद्धा शेतकऱ्यांना म्हटले जात आहे. शेतकऱ्यांना या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. सरकारने निवडलेल्या बँकेच्या यादीत सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे. नांदेड आणि अहमदनगर लक्षात घ्या, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यातील जिल्हा बँकेंना या प्रक्रियेत विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय खाजगी बँकांमधील पीक कर्जांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे खाते असलेल्या बँकेवर सरकार आता विशेष लक्ष केंद्रित करत आहे. 5 कागदपत्रापैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचे आधार कार्ड होय. जर तुमचे आधार कार्ड जुने असेल तर त्यावर माहिती अपूर्ण असेल तर तातडीने अपडेट करून घ्या आणि हे महत्त्वाचे पण ठरणार आहे. त्यानंतर जर बघितलं, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. त्या दुरुस्त केल्याशिवाय कर्जमाफीचा हा लाभ मिळणे कठीण होईल. ही दुरुस्ती तुमच्या कर्जमाफीसाठी भविष्यातील लाभासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. म्हणून कोणत्याही विशेष वेळेला न गमावता आता लवकरात लवकर आपल्या आधार कार्डमधल्या त्रुटी दूर कराव्यात. दुसरे महत्त्वाचे काम लक्षात घ्या. पहिले काम आधार कार्ड संलग्न होतं. दुसरं काम म्हणजे कागदपत्रे म्हणजेच की फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र होय. हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांचा खरा शेतकरी म्हणून कर्जमाफी दिली जाईल. यानंतर बघितलं तर वाशिम आणि अमरावती लगेच आपल्या जवळचे जिल्हे वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कार्ड काढले नाही त्यांनी त्वरित सेवा केंद्रात संपर्क साधावा. तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे काम आहे ते कागदपत्रे आहेत की रॅशन कार्ड असून त्यावर तुमची आर्थिक स्थिती तपासली जाईल. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब शेतकऱ्यांना यात प्राधान्य मिळेल. या कर्जमाफीच्या निर्णयासोबतच सरकार आणखी एक मोठा सस्पेन्स उघड केला आहे. ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि नियमितपणे भरले आहे त्यांच्यासाठी सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील अशा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्जमाफीसोबतच 50,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि ही नियमित वेळेत
कर्जमाफी भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण की त्यांना 2 लाख कर्जमाफीसोबतच 50,000 रुपयाचे अनुदानसुद्धा त्यांना थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बाब राहणार आहे. म्हणून आपली कागदपत्रे त्वरित तयारीत राहा आणि आपल्या जवळच्या CSC सेंटर बँकेला संपर्क साधा. चौथा म्हणजे कागदपत्र तुमचे डिजिटल सातबारा होय. डिजिटल सातबारा उतारा असून 5वे कागदपत्र उत्पन्नाचा दाखला आहे. 2 लाख रुपयापर्यंतची ही कर्जमाफी नियमित आणि कर्जदारासाठी 50,000 रुपयाचे प्रोत्साहन मिळवण्यासाठी तुमच्याकडे या दोन्ही कागदपत्राची अचूक प्रत असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे तुमच्या आर्थिक मर्यादेची आणि शेती क्षेत्राची पुष्टी करण्यासाठी वापरली जाणार आहेत. म्हणून लक्षात घ्या, ही कागदपत्रे महत्त्वाची ठरणार आहे. ही 5 कागदपत्रे तुमच्याजवळ असणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारकडून 34,000 कोटी रुपयांची निधी राज्य सरकारला प्राप्त होणार असून त्यातून ही मोठी कर्जमाफी राबवली आहे. नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील अर्जाची पडताळणी बँकेमार्फत आता वेगाने सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे वगळता या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या या प्रक्रियेत पात्र बँकेचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल, असे सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. बँकेंनी कर्जवसुलीचे फोन केल्यास गोंधळून न जाता संयम ठेवावा, कारण सरकार 2 लाख रुपयांच्या निर्णयावर ठाम आहे. गडचिरोली आणि गोंदिया यामध्ये सर्वात मध्यम आहे. सारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांच्याकडे 5ही कागदपत्रे अचूक आहेत, त्यांचे कर्ज सरसकट माफ होऊन खाते नील करण्यात येईल. हा ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील बळीराजाला मोठा आधार मिळणार आहे. सरकारने स्थापन केलेली समिती सध्या प्रत्येक बँक खात्याचे रेकॉर्ड तपासत आहे. कोणतीही अंतिम तारीख न ठेवता ही सर्व प्रक्रिया पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची तयारी पूर्ण झाली आहे. यानंतर जर बघितलं तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त आपली eKYC आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी आहे. बाकी सर्व प्रक्रिया सरकार स्वतः पूर्ण करणार आहे आणि सरकार हे सगळे कामे स्वतः करणार, कारण की तुम्हाला माहीतच आहे सरकारकडे ही बातमी आणि बँकेकडे ही कामे आता खूप दिवसापासून चालत आहे. म्हणून बँकेने आपली कामे आटोपत आणलेली आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या 1-2 आठवड्यात आता कर्जमाफीबद्दल आनंदाची आणि गोड बातमी येणार आहे. शेतकऱ्यांना आता लगेच त्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही जर कर्ज उचलला असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळेल. शेतकरी मित्रांनो, शेवटी जर बघितलं, ही योजना महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबासाठी एक भक्कम आणि आर्थिक आधार ठरणार आहे. 2 लाख रुपयापर्यंतची ही कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना सुमारे मिळणारा 50,000 रुपये बळीराजाला सक्षम करण्यासाठी उचललेले मोठे पाऊल आहे. शेवटच्या जिल्ह्याची गोष्ट जर केली तर पालघर हा सह प्रत्येक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की तुम्हाला आणि बळीराजाला सक्षम करणे हेच काम आहे. सध्या बघितलं तर राज्यावर कर्जाची बिकट परिस्थिती असल्यावर सुद्धा आम्ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि ती लवकरात लवकर आमचा शब्द पूर्ण करू, असे सुद्धा ते बोलत होते. आणि लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, याबद्दल संपूर्ण GR आलेला आहे. लगेच याबद्दल जशी पण अपडेट येईल शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवू. म्हणून जर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन सरकारी योजनेच्या अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला माहीतच आहे ते नवीन अपडेट येत राहतात. आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.